जय श्री राम, जय महाकाल। आज है हमारे वीडियो बनाने का 51 डेज, यानी 51 दिवस झाले मी लगातार व्हिडिओ बनवतो आहे। कन्सिस्टन्सी व्हिडिओ बनवतो आहे। 50 दिवस झाले मी जिमला जातो आहे। कन्सिस्टन्सी मी एक विचार मनात केलेला आहे। मी त्या दिवशी कसं सहज व्हिडिओ बघत होतो, त्या व्हिडिओमध्ये एक ठेवलेलं एक मुलानेच त्याची लाईफची स्टोरी सांगितली होती। व्हिडिओ बनवताना एक क्रिएटर बनणं, क्रिएटरनं त्याने एक सोन्याची चेन घेतली, त्यानं स्वतःसाठी मोबाईल घेतला, त्यानं स्वतःसाठी गाडी घेतली, त्यानं घरच्यांच्या आईवडिलांसाठी एक घर बांधलं। म्हणजे व्हिडिओ टचरामा एक क्रिएटरसाठी मध्ये पण भरपूर पैसा आहे। फक्त त्यामध्ये एक क्रिएटिंगचं एक व्हिडिओ एडिटिंग आली पाहिजे, त्यामध्ये AI यूज करता आलं पाहिजे, तर त्यामध्ये भरपूर। तर तसंच आहे, जो पण व्हिडिओ बघतोय ना त्यांना भाई थकायचं नाही। 4 लोक काय म्हणतील, 4 लोक हे बोलतील, त्याला ते विचार करायचा नाही। मेहनत आपल्याला करायचं आहे, श्रीमंत आपल्याला बनायचं आहे, तर व्हिडिओ आपल्याला बनावं लागेल। लोक काय म्हणतील लोकांचे विचार करून चालायचं नाही आपल्याला दादा, समजतंय। जर तुला फेमस व्हायचं आहे तर तुझ्यातला कॉन्फिडन्स तुला बाहेर आणावा लागेल, ठीक आहे। आणि हे असले ज्ञानच्या भाषा मी सांगतो हे, तर हे काय ना लोक बघणार, स्क्रोल करणार, वर जाणार। लोक काय ह्याला लाईक आणि काय फॉलो करत नाही चॅनल, हे मला पण नाही। कारण लोकांना काय पाहिजे असते, कॉमेडी व्हिडिओ, फनी व्हिडिओ, नाहीतर 1 लॉलीपॉप 2 लॉलीपॉप 3 लव, हेच आपल्या रील्सवर जे इंस्टाग्रामवर चालू आहे तेच। त्यानं पण फेमस होतं, पण मुलांना एकच फेमस होतं, एक तर बॉडी बनावं लागते, एक डिसिप्लिननं काहीतरी वेगळा कॉन्टेंट बनावा लागतो, तेव्हा मुलं फेमस होते, ठीक आहे। तर तू पण व्हिडिओ बघते, तर तुला जर यूट्यूबवर बनायचं असेल तर तू पण कुठला चांगला एक कॉन्टेंट बनव, एक कॉन्टेंट विचार कर आणि व्हिडिओ मला स्टार्ट कर। आज नाही उद्या नाही असं म्हणू नको, डायरेक्ट स्टार्ट कर भाई। तू कोणाला भिवू नको, जो होना है देख लेंगे। चल, जय श्री राम, जय महाकाल।